जी गोष्ट ईश्वरी लपवायचा प्रयत्न करत होती, नेमकी तीच गोष्ट अर्णव समोर आलेली आहे. मित्रांनो, ईश्वरीला तर माहीत झालेलं आहे की माझ्या आईचं आणि अर्णव सरांच्या बाबांचं काहीतरी म्हणजे आहे. परंतु आता ती गोष्ट ती लपवत होती अर्णवपासून, परंतु अर्णवला आता सत्य समजलेलं आहे. मित्रांनो, आता इथे अर्णवने खूप मोठा खेळी खेळलेली आहे. राकेश हा इतका नीच आहे आणि आता अर्णवला कळलेलं आहे की माझ्या ताईचे दागिने राकेशनेच चोरलेले आहे. त्यामुळे आता तो राकेश समोर नाटक करतो की जिजू मला माफ करा, मी तुम्हाला वाईट साईड बोललो, तुमच्यासोबत चुकीचं वागलो, म्हणून त्याच्या गळ्यात पडतो आणि त्याच्या ताईचा गंठण त्याच्या खिशात टाकतो. आणि नंतर जेव्हा गळ्यातून बाहेर निघतो तेव्हा बोलतो की अरे बापरे जिजू, तुमच्या खिशामध्ये काय आहे? बापरे, राकेश आता भलताच अडचणीत सापडलेला आहे. आता राकेश काय तोंड दाखवणार अंजलीला? मित्रांनो, आता इथे अर्णव मात्र फार खुश झालेला आहे. तो आता ईश्वरीला सांगत आहे की ईश्वरी, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. त्या राकेशला मी उल्लू बनवलेला आहे. त्याला काय वाटतं, तो शेर आहे का? तर मी पण सव्वा शेर आहे. मित्रांनो, राकेशला तर उल्लू बनवलं, पण आता अर्णवचं काय? कारण अर्णवच्या बाबांचं सत्य आणि ईश्वरीच्या आईचं सत्य आता अर्णवला समजलेलं आहे. मित्रांनो, कारण जेव्हा फोटो हा खाली पडलेला असतो तेव्हा आता अर्णवचं लक्ष नेमकं त्या फोटोकडे जातं आणि आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो की ईश्वरी, तो फोटो काय आहे? त्या फोटोमध्ये काय आहे? बघू मला, काय आहे तिथे? तेव्हा आता अर्णव तो फोटो उचलतो आणि तो फोटो तो बघणार तेवढ्यात ईश्वरी त्याच्या हातातून खेचून घेते. पण मित्रांनो, सत्य लपत नाही, ते कधी ना कधी समोर येतच. आणि काय झालं, ईश्वरीने तो फोटो ओढून घेतला म्हणून शेवटी अर्णवला सुद्धा त्याच्या बाबांचं आणि ईश्वरीच्या आईचं सत्य कळणार आहे. मित्रांनो, त्या दोघांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये, परंतु आता त्या दोघांना कशा पद्धतीने चुकीचं ठरवलं गेलं हेच आता समोर येणार आहे. आणि मला खात्री आहे की ईश्वरी तिच्या आईची नक्कीच काय बोलतात सुटका करेल, की आई तिची काय बोलतात ना करेक्ट होती, तिने काहीच केलेलं नाहीये आणि या सगळ्यातून आईची नक्की ती सुटका करेल आणि अर्णव सुद्धा त्याच्या बाबांना न्याय मिळवून देईल, त्याच्या आईला न्याय मिळवून देईल. तर आता हेच सगळं काही पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे. त्यामुळे काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.